मस्त. नमस्कार मंडळी. कसं आहे की उपाशी पोटी कोणतंच काम होत नाही. उपाशी पोटी राजकारण तर बिलकुलच होत नाही. म्हणून या राजकारणाची गप्पा मारण्याआधी आम्ही आमच्या आवडत्या पदार्थांचा आस्वाद घेतोय आणि त्यानंतर यांच्याशी गरमागरम गप्पा करणार आहोत. नमस्कार, मी गणेश ठाकूर. एबी माझाच्या या विशेष कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत आहे. या कार्यक्रमाचं नाव मी ठेवलंय आवडीचे खाणे आणि राजकीय ताणेबाणे. नमस्कार, मी आहे चर्चगेट जवळच्या किंवा नरिमन पॉइंट ह्याला आपण म्हणतो स्टेटस रेस्टॉरंटमध्ये. आता हे रेस्टॉरंट बऱ्याच राजकारण्यांचं फेवरेट आहे, कारण बाजूलाच आहे विधिमंडळ, मंत्रालय. तर बरेच मोठे छोटे राजकारणी इथे येतात, त्यांचा इथल्या चांगल्या पदार्थांचा आस्वाद घेतात. तर आज आमचं पहिलं एपिसोड आहे आणि पहिल्या एपिसोडमध्ये गेस्ट आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि एक मोठा चेहरा जे उमेदवारही आहेत. आणि आज सगळ्या धावपळीतनं 2-3 इंटरव्ह्यूज करून 2-3 पॉडकास्ट करून आपल्या या कार्यक्रमासाठी आले. तर तटकरे साहेब, थँक्यू सो मच. मला हे कळतंय की तुमची एवढी धावपळ सुरू आहे आणि जो जागा वाटपाचा तणाव आहे त्यांना तुम्ही वेळ काढला, म्हणून मी तुम्हाला तुमच्या फेवरेट रेस्टॉरंटमध्ये आणलेलं आहे. हे फेवरेट रेस्टॉरंट आहे तुमचं? अनेक वर्षापासून, तर गेले 30-35 वर्षापासूनचं. राजकीय जीवनामध्ये ज्या वेळेला 85 सालापासून आलो त्याला स्टेटसमध्ये, कारण मी शाकाहारी आहे. अच्छा. आणि स्टेटसच्या खाण्याची एक वेगळी चव आहे. आणि आवडता पदार्थ काय करतो? आता नाश्ता करायचा झाला तर मग इडली वडा, इडली वडा, कधीतरी मसाला डोसा, मिसळ असेल तर त्यावेळेला मिसळ, संध्याकाळच्या वेळेला भेळ इथं खायला चांगली मिळते, त्यावेळेला सँडविच, असे अनेक पदार्थ आहेत ज्याचा आस्वाद घेतो. तर आज माझ्यासोबत आपण ह्याचा आस्वाद घेऊ. तटकरे साहेब या. या आधीच्या निवडणुकीमध्ये पवार साहेब तुमच्या सोबत असायचे, त्यांच्या नावानं तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरायचा. आज तशी परिस्थिती नाही. आज पवार साहेब तुमच्या विरुद्ध आहेत आणि पूर्ण प्रयत्न करतात. खास करून रायगडमध्ये बोलायला गेलं तर तुमचा म्हणजे 19 मध्ये मोदींच्या त्या वेव्हमध्ये पण तुम्ही निवडून आलात, पण आज तुम्हाला पवारांना सामना करायचा आहे. त्याला कसे सामोरं जाता, कसं पाहता त्याला तुम्ही? 2 गोष्टींनी पाहतो की गेले 40 वर्षात सार्वजनिक जीवनामध्ये मी काम केलं. त्यावेळेला मी सत्तेवरती नव्हतो, तेव्हा जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यावर अख्खा जिल्हा मी पालथा घातला. 3 वर्ष इतका जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम केलं. जसं तुम्ही मला आज प्रश्न विचारला तसं 1995 सालामध्ये स्थिती होती. मुंबईमध्ये बॉम्बलास्टच्या घटना, मुंबईमध्ये झालेले जातीय तणाव, रायगडच्या तिथून आलेलं, शेकाडीवरनं आलेलं तथाकथित हे RDX आणि मग त्याच्यानंतरचे झालेले सगळे त्यावेळेला 95ला कोकणामध्ये, मुंबईमध्ये उमेदवारी करणं काँग्रेस पक्षाची सोपं मी केली. 95 बरोबर. त्याला सावंतवाडीपासून ते मुंबईचा कुलाबा मतदारसंघ 68 जागा होत्या. 68 पैकी 65 जागावरती भाजप आणि सेनेचे उमेदवार निवडून आले. 3च काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. एक सुनील तटकरे, शंकर नम आणि अशोक धात्रा. त्याच्यामुळे प्रतिकूल राजकीय परिस्थिती असताना सुद्धा लोकांची नाळ तुमची योग्य पद्धतीने जोडली गेली असेल आणि तुम्ही अंतःकरणापासून लोकांच्या भावनेशी जोडल्या गेला असाल तर त्याही परिस्थितीमध्ये लोक आपल्याला निवडून देतात. त्याच्यामुळे आपण जो मला प्रश्न विचारला की आता या सगळी प्रतिकूल परिस्थिती आहे, खरं आहे. 2019ला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि शेका पक्षाचा उमेदवार होतो. आज मी महायुतीचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पण महायुतीचा उमेदवार. इथे शिवसेना, भारतीय जनता पक्षाच्या पाठबळावरती मी त्या ठिकाणी निवडणूक लढतोय. पण आता तुम्ही उमेदवार म्हणून बोललो, पण अध्यक्ष म्हणून जर प्रश्न विचारला तर जागा वाटप हा सर्वात मोठा प्रश्न आहे. अजूनही ती रस्सीखेच सुरू आहे. नाशिक तुम्हाला मिळतंय हे जवळपास निश्चित झालेलं आहे. शिवसेना आग्रही अजून एक आहे की जोपर्यंत निवडणूक उमेदवार किंवा जागा घोषित होत नाही तोपर्यंत आग्रह चालू राहणारच. पण नाशिक तुम्हाला दिली, पण त्या संदर्भातला निर्णय आज उद्यापर्यंत होईल. कन्फर्म झालंच आहे तुमच्याकडे नाशिक? हे भुजबळ साहेब तयारी करतायत. भुजबळ साहेब पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांचा गेले 45 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. मुंबई महापालिकेपासून त्यांनी त्यांचं कार्यक्षेत्र सुरू केलंय. त्याच्यामुळे स्वाभाविकपणाने त्यांचे एक राजकीय आडाखे असतात. त्यांची काम करण्याची एक विशिष्ट शैली आहे. जनतेची संवाद करण्याचा त्यांचं एक विलक्षणपैकी वेगळी हातोटी आहे.
स्वाभाविकपणे ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत. पण शिवसेना मानत नाही ना. शिवसेना म्हणते की गोडसेंनाच तिकीट द्यावं. तर त्यांच्याबद्दल तुम्ही कशी बोलणी करताय पुढे? बोलणी करण्याची योग्य पद्धतीने सुरू आहे आणि तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की नाशिक तुमच्याकडे येईल? आणि आज उद्या या संदर्भातला अंतिम निर्णय त्या ठिकाणी होईल. पण सन्मान मिळतोय तुम्हाला निश्चित. जागा वाटपामध्ये? ज्या वेळेला नाही असं आम्हाला तर पूर्वी सांगण्यात आलं 3च जागा आहेत. 7 दिले. अजून बघू ना, 2 दिवस थांबा ना. अच्छा, अजून मिळेल म्हणजे ए- 7च्या पुढे जाणार तुम्ही? एक शिवसेनेला नुकसान म्हणजे ना? नाही, शिवसेनेला कसं नुकसान आहे? का तुम्ही नाही जागा त्यांच्याच घेताय? नाही, योग्य पद्धतीने वाटप चालू आहे. काल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं. काल मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य आपण जर काय ऐकलं तर मुख्यमंत्री असं म्हणाले, जेवढे आपले खासदार आहेत आज त्यापेक्षा जास्ती जागा मिळतील. पण लोकांमध्ये राग आहे तुमच्या प्रती असं बोललं जातं. पवार साहेब असो किंवा उद्धव ठाकरे असो, हे सिंपती घेण्याचा प्रयत्न करतात आणि नेहमी गद्दारी तुमच्या प्रती जास्त नाही, पण त्यांनी पण एकंदरीत तो माहोल क्रिएट केला जातोय. सिंपती फॅक्टर काम करण्याचा प्रयत्न आहे तुमच्या विरुद्ध या निवडणुकीमध्ये. उल्हाखानला बरंच पाणी वाहून गेले. त्यामुळे वास्तवतेवरती आता मतदान होईल. कामावरती वास्तवते रिअलिस्टिक. आणि विधानसभेला काय करणार, कसं करणार? एकत्रित महायुती म्हणून जागा वाटप व्यवस्थित 100% होणार. मग किती जागा बघताय मग महाराष्ट्रात महायुती म्हणून? 25+. नक्की? कारण सर्वे काही 30-32 असं दाखवत आहेत. काही सर्वे एकदा तर 20-22 दाखवत होते. आता 30-32 ला गेले. वाढतील म्हणतात तुम्ही. आणि कारण काय वाढण्याचं? मोदी फॅक्टर. प्रचाराचं रान जसं जसं म्हणजे प्रचार होत राहील, इक्वेशन बदलत राहतात. मोदी साहेब आहेतच ना, त्यांच्या नेतृत्वाखालीच आज देशामध्ये इंडियन निवडणूक लढत आहे. पण तुमच्याकडे उमेदवार नाही असंच बोललं जातं ना. शिरूरमध्ये तसं झालं, धाराशिवला अर्चना पाटलांना तुम्ही शेवटच्या क्षणी दिलं, शिरूरमध्ये शिंदेसोबत असलेला उमेदवार तुम्ही आणला आणि तुम्ही तिकीट घेतली किंवा तुम्ही तुमच्या चिन्हावर लढताय. तर उमेदवार तुमच्या पक्षात नाही आहेत असं तुमच्यावर टीका होते. काँग्रेसने दिलेले आताचे उमेदवार, आता ते उमेदवार पाहिले, शिवसेनेने दिलेले उमेदवार पाहिले, निलेश लंकेची उमेदवारी असेल, इतर काही ठिकाणची उमेदवारी असेल, बजरंग सोनवणेची, हे काय कशातच होतं काय? मग आमच्या पुरतंच काम मर्यादित नाही. पण तुम्ही कम्पेअर करू नका, तुम्ही तुमच्याबद्दल बोला. नाही. कसं आहे की शेवटी निवडणुकीमध्ये यश महत्वाचं आहे आणि यश मिळताना आता धाराशिवसारखा मतदारसंघ आमच्यासाठी तो नवीन आहे. स्वाभाविकपणाने राजकारणामधल्या काही अपरिहार्य तडजोडी आहेत, त्या केल्या. आम्ही महायुतीच्या सर्वांना विश्वासात घेतलं, सर्व आमदारांना विश्वासात घेतलं, त्यातून आम्ही उमेदवार ठरवला. लोकसभाची जी आताची परिस्थिती आहे त्याला पाहता एक कॉन्फिडन्स लोकांमध्ये तुमच्या प्रती आहे का? लोकांमध्ये आता मागच्या निवडणुकीला पाहिलं तर नोटाला जास्त मतदान लोकांनी केलं होतं. तो लोकांचा राग आहे असं तुम्हाला वाटतं आजची परिस्थिती पाहता राजकारणाची? महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये जे घडलं बघा, सुरुवातीपासूनच घडलं. महाराष्ट्रातला मॅन्डेट 19ला भाजप आणि शिवसेनेला जनतेने स्पष्ट दिला होता. स्पष्ट 105 भाजप, 56 शिवसेना, 161 अधिक मित्रपक्ष, 172, 175. मग ते त्यावेळेला कोणाकडनं मोडलं? महाविकास कोणाकडनं मोडलं? कोणाकडनं मोडलं? मॅन्डेट जनतेचा स्पष्टपणाचा भाजप आणि शिवसेनेला मिळाला होता. सरकार स्थापन करण्याची औपचारिकता बाकी होती. दिवाळीनंतर कधी सरकार स्थापन होऊ शकलं असतं, पण मग ते झालं नाही. तर तुम्ही एक भाग होता त्यावेळेला. आम्ही नंतर आलो. त्याच्यानंतर स्वाभाविकच यावेळेला 2 प्रमुख पक्ष निवडणूक एकत्रित लढल्याच्या नंतर, त्यांना जनतेने कौल दिल्याच्या नंतर सुद्धा ते ज्यावेळेला सरकार स्थापन करत नाहीत त्यावेळेला आम्हाला सरकारमध्ये जाण्याचा मार्ग दिसला. आता तुम्ही बाहेर आलात त्याच्यातनं? नाही, आम्ही त्यावेळेला नाही बाहेर आलो. गल्लत करता आपण. आम्हाला दोन्ही पर्याय दिले, एक भाजपचाही दिला, शिवसेनेचाही दिला. कोणी दिला? आपण पवार साहेब पक्षात. पवार साहेब पक्षात मी नाही, मी पक्षातलं म्हटलं. मी पक्षातल्या चर्चेमध्ये 2 पर्याय आले आणि त्या 2 पर्यायामध्ये दोन्हीकडे चर्चा सुरू राहिल्या. मग त्याच्यातून मग महाविकास आघाडी आली. आम्ही नाही बाहेर पडलो. त्यावेळेला एकनाथराव शिंदे आणि शिवसेनेमध्ये अंतःस्थळ जे झालं त्यातनं शिंदे साहेब बाहेर पडले.
आम्ही कुठे बाहेर पडलो? 19 संदर्भात तुम्ही बोललात, 14 संदर्भात बोललात, 2009 संदर्भातही तुम्ही कुठेतरी बोललात की 2009 मध्येच भाजपसोबत जाण्याचा हा प्रयत्न होता. तो डाव का आडलेला? 2009 मध्ये भाजपबरोबरती नाही. 2009 मध्ये शिवसेनेबरोबर युती करण्याची चर्चा होती, प्रस्तावही होता, प्रमुख नेत्यांची चर्चाही झाली होती, पण ते नंतर मटेरियलाइज झालं नाही. 2014 मध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढायची अशी सुद्धा चर्चा बऱ्यापैकी पुढे गेलेली होती. 16 जागा प्रत्येकी लढणार अशा त्यावेळीची चर्चा होती. कोणामध्ये बैठक झाली, कोणामध्ये चर्चा झाली, याबद्दल थोडं सांगा. कोण कोण होतं त्या बैठकींमध्ये, चर्चेमध्ये? तुम्ही असालच, 14 प्रदेशाध्यक्ष होतात तुम्ही. आज नाही सांगणार. मी जे सांगतोय याच्याबद्दलचं कुणी काय प्रश्नचिन्ह निर्माण केलं तर तुम्ही बोला. जरूर. 9ला मटेरियलाइज झालं नाही तर ते थोडं त्याच्याबद्दल काही किंवा 14 बद्दल काही तुम्ही बोललात तर ते 14लाही मटेरियल झालं नाही, पण 14ला विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल पूर्ण लागायच्या अगोदरच आम्ही भारतीय जनता पक्षाने पाठिंबा मागितला नसताना सुद्धा दिलेला बाहेरून पाठिंबा. सत्तेमध्ये पण जाणार होतो 6 महिन्यांनी, नाही गेलो. आहे ना. मग 16-17 मध्ये पण जाणार होतं. 16-17 मध्ये पुन्हा तो प्रयत्न झाला. नुसता प्रयत्न नाही, 4 महिने प्रदेशाध्यक्ष मी आणि काय माझे महत्वाचे सहकारी देवेंद्रची चर्चा झाली. लोकसभा जागा कोणी किती लढवायचे मतदारसंघ ठरले, मंत्रिपद ठरली, पालकमंत्रीपद पण ठरलं आणि फक्त शेवटच्या शिक्कामोर्तबासाठी दिल्लीमध्ये बैठक झाली. त्यावेळेला आम्हाला अभिप्रेत होतं भाजप आणि आमचं सरकारी म्हणजे नितीश कुमार फॉर्म्युला वापरायचा, बिहार फॉर्म्युला. बरोबर. आणि तुम्ही मुख्यमंत्र्यांचा त्यांनी नाही मुख्यमंत्री भाजपचा, मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा नाही, मुख्यमंत्री भाजपचा. पण नितीश कुमार फॉर्म्युला काय? नितीश कुमारांनी त्यावेळेला राजद बरोबर निवडणूक लढवती, त्यांनी राजीनामा दिला भाजपवर आणि भाजपवर. तो फॉर्म्युला तो फॉर्म्युला होता. पण भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने सांगितलं शिवसेना सरकारमध्ये असेल, वाजपेयीजींनी, आडवाजींनी, प्रमोदजींनी आणि बाळासाहेबांनी ही युती घडवलंय. शिवसेना सरकारमध्ये असेल, आम्ही शिवसेनेला बाहेर जा सांगणार नाही. शिवसेना स्वतःहून बाहेर गेली तर ठीक. आमचा आग्रह होता शिवसेनेला काढा. मग 19ला केलं का? सांगतो ना ते. त्याच्यामुळे मग ते त्यावेळेचं मटेरियलाइज नाही झालं. बरोबर. आता 19ला का नाही झालं त्याचं उत्तर मी नाही देऊ शकतो. झालं नाही, पण ते झालं असतं तर महाराष्ट्राने एक चांगलं सरकार अनुभवलं असतं, देवेंद्रजी आणि अजितदादा. पण सेनेअंतर्गत का तुमच्यावरही दबाव होता, ईडी, सीबीआय, आयटीचा, आणि म्हणून सगळे प्रमुख नेते अजित पवारांकडे गेले की आता तुम्ही यावर काहीतरी निर्णय घ्या, आपण बाहेर पडू? तसं नाही. आम्ही बाहेर पडण्याचा विषय तेव्हा नव्हताच ना. सरकार महाविकास आघाडीचं कुठे आम्ही कुठे गेलो? शिंदे साहेबांनी भूमिका घेतल्यावर सरकार कोसळलं. त्यावेळेला राष्ट्रवादीच्या सगळ्या नेत्यांनी, सगळ्या 53 आमदारांनी सहीनी पत्र दिलं साहेबांना, सत्तेमध्ये असलंच पाहिजे. आज जे स्वतःला फार मोठे शाहू फुले आंबेडकरांचे वारसदार समजतात, निवडणुकात तेच एकटेच आहेत, ते पण त्या सही करण्यामध्ये अग्रक्रमाने होते. अच्छा. पण ते तुमच्यावर आता टीका करतात. रोहित पवार परवा म्हणाले की जर काही सत्ताबद्दल झालं की पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील म्हणून. असं आहे की अनेकदा त्यांना आमच्या प्रवक्त्यांनी प्रश्न विचारला की 19ला हडपसरमधून भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मागायला देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या पिताश्रींना कोणा मध्यस्थाच्या मार्फत घेऊन आपण गेला होता, माहिती आहे सर्वांना. 19ला विधानसभेची निवडणूक,
महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर त्या सरकारमध्ये त्यांना स्थान नाही मिळालं म्हणून कर्जत जामखेडचा राजीनामा देऊन भाजपच्या तिकिटावरती लढण्यासाठी सुद्धा देवेंद्रजींच्याकडे आपल्या पितरसेना कोण घेऊन गेलं आणि कोणाच्या माध्यमातून गेलं माहिती आहे. त्यातले आज जे माध्यम आहे ते आज एक उमेदवार आहेत, एका महाराष्ट्रातल्या एका लोकसभेची जागा लढतायत ते. त्यांनी आता काय सांगावं की आम्ही भाजपमध्ये पहिल्यांदा मी जाणार आहे. तुम्ही तर वाट चकवाळली होती. आम्ही भाजपमध्ये नाही गेलो, भाजप सोबत आहोत. जे भाजप सोबत जाण्याचा निर्णय 2014ला घेतला गेला, बटरलेला झाला. आजच काहीतरी पहिल्यांदा थॉट 17, 16, 17 पण म्हणतात 14, 16, 17, 23, 19, 22 ते नाही मटेरियल झालं म्हणून मग 23. पण अजित पवारही त्यांची जे आपण म्हणू शकतो दगदग दिसतेच आपल्याला की ते MEDच्या भाषणामध्ये बोलले होते की किती वर्ष तुम्ही, पवार साहेबांना त्यांनी बोलले होते किती वर्ष तुम्ही राहणार. आज नेतृत्व बदलाची गरज आहे. तुम्ही कुठेतरी म्हणालात की सुप्रिया सुळेंसाठी अजित पवारांनी काय काय नाही केलं. तुम्हाला या आजच्या परिस्थितीमध्ये असं सुरुवातीपासून वाटत होतं का की अजित पवारांना त्यांचं ड्यू मिळत नाहीये पक्षामध्ये? असं नाही. दादाने कधीच पक्ष संघटनेत हस्तक्षेप केला नाही. पण दादांच्या पूर्णपणाच्या राजकीय नजरेतून 99 सालापासून त्यांनी असं काम केलं की 2004 सालामध्ये राज्यात सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष राष्ट्रवादी होता. 2004 तरी मुख्यमंत्री केले नाही त्यांना. काळाच्या ओघात त्याची उत्तरं मिळतील. तर तुम्ही उत्तर द्या ना, का नाही नाही. केलं? त्यावेळेला काय असं झालं की मी पवार पण साहेबांनाच मी power त्यावेळेला द्यायची नव्हती? मी त्यावेळेला पक्षात खूप ज्युनियर होतो. नाही, पण आता तुम्ही खूप सिनियर आहात. ती चर्चा पवारांच्या. त्याच्यामुळे त्यावेळेलाच मला आता माहित नाही. शेवटचे 2-3 प्रश्न. सुप्रीम कोर्टात ज्या अद्यापही सगळ्या ज्या घडामोडी सुरू आहेत त्याला पाहता असंही चर्चा आहे की पवार साहेब आणि अजित पवार हे दोघे काही वेगळे नाही आहेत. अंडरस्टँडिंगमध्ये सगळं सुरू आहे आणि लवकरच एक होतील असं आहे. एक असं आहे की एक निर्धार करत लोकशाहीच्या माध्यमातून दादा, प्रफुल्लभाई, भुजबळ साहेब, मुश्रीफ साहेब, धनंजय मुंडे, बाबा आत्राम, दिलीपराव वळसे पाटील, आम्ही सर्वांनी आणि 43 आमदारांनी एनडीएच्या सोबत जाण्याचा निर्णय घेऊन आमची पुढची वाटचाल तशी राहणार आहे. पण पवार साहेबांना आणण्याचा प्रयत्न केला होता ना आपण सोबत. त्याच्यानंतर सुद्धा शपथ झाल्यावर आमच्या 2दा गाठीभेटी झाल्या. मंत्र्यांसहित साहेबांची भेट झाली, आमदारांसहित भेट झाली. आता त्याची स्क्रिप्ट काय, कोण होतं त्याच्या स्क्रिप्टच्या मागे मी सांगणार नाही. भेट झालीच, पण भेट झालीच. त्याचा अर्थ का आम्ही सत्तेपासून बाहेर होणार होतो असं नव्हताच. आणि जो सारखा दादांच्याबद्दल टीका टिप्पणी केली जाते, साहेबांनी राजीनामा दिला, स्वतःहून दिला, साहेबांनी भाषण केलं. साहेबांनी हे सांगितलं की या संस्था आहेत की ज्या मोठ्या आहेत त्याच्यामध्ये मी काम करणार आहे. त्यावेळेला राष्ट्रीय अध्यक्ष सुप्रिया सुळेंना करायचं ठरलं होतं पक्षात, तरी दादाने हरकत नाही घेतली. राजीनामा मागे घेत असताना सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष करावं असा प्रस्ताव दादानी मांडला. हे जे काही चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय की दादानी संघर्ष केला. यामुळे दादा गेले कारण त्यांना त्यांचं ड्यू मिळत नव्हतं. त्यांना जे त्यांच्या हक्काचं आहे ते दिलं जात होतं आणि सुप्रिया सुळेंसाठी सगळं पवार करत होते. ती आमच्या सर्वांची संमती पक्षाच्या व्यापक अर्थाने होती. त्याच्यामुळे बिलकुल नाही. आम्ही हा निर्णय महाराष्ट्राच्या, जसं स्वर्गीय चव्हाण साहेबांचं वाक्य आहे, बहुजनांच्या हितार्थ तुम्ही सत्तेमध्ये असलं पाहिजे, ते नजरेसमोर ठेवून आम्ही सत्तेमध्ये जातो. शेवटचा प्रश्न माझा किंवा 2 प्रश्न माझे शेवटचे. आता तुम्ही म्हणताय की भविष्यात काय होईल काय सांगू शकत नाही, आधी प्रयत्न झाले, स्क्रिप्ट कोणी लिहिली, पण अशीही चर्चा आहे की प्रफुल्लभाईंना ज्यावेळेला राज्यसभाचं दुसरं जागा त्यांना दिली गेली, शेवटपर्यंत एका व्यक्तीबरोबर नेगोशिएशन सुरू होतं. अशीही चर्चा आहे की ती व्यक्ती सुप्रिया सुळे संदर्भात नेगोशिएशन होतं, ते शेवटी झालं नाही. त्यात तुम्ही होतात अध्यक्ष म्हणून. हे खरं आहे का? सुप्रिया ताईंशी बोलणं सुरू होतं किंवा कोणाशी पवारांच्या जवळच्या व्यक्तीशी बोलणं सुरू होतं त्यावेळेला? फार तथ्य नाही. फार तथ्य नाही म्हणजे काहीतरी आहे असं नाही ना. कोणाशी बोलत होतात साहेब? नाही, ती व्यक्ती येणार आहे किंवा चर्चा काय होती? आता साहेब तुम्ही उत्तर देत नाही म्हणजे आम्ही असं. एकदा लोकसभा संपू द्या,
म्हणजे कोणतरी निकाल पवारांना लागू द्या आणि मग पाहूया काय काय होतं ते. पवार आम्ही साहेबांनी एक सांगितलं की दादांच्या नेतृत्वाखाली जो निर्णय आम्ही घेतला एनडीएमध्ये सहभागाचा तो निर्णय कायम ठेवून आमची वाटचाल पुढची चालू राहणार आहे. एनडीए मध्ये पवार साहेब सुप्रिया सुळे येतील. मी कुठं म्हटलं तसं येऊ म्हटलं शकतात ना. येऊ शकतात. मी कसं त्यावेळेला भाष्य करू शकतोय साहेब 6 दशकं राज्याच्या राजकारणात आहे. देशाचे मोठे नेते आहेत. आज देशामधले जे काही मोजके नेते आहेत त्याच्यामधलं साहेबांचं स्थान त्या ठिकाणी आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल मी कधी बोलणार नाही. मी ते पण परिवारामध्ये पण बरंच काही म्हणजे जर अजित पवारांचं बोललो त्यांचे बंधू श्रीनिवासजी त्यांच्या विरुद्ध बोलताना त्यांनी आपण पाहिलं. तुमच्या घरी देखील तुमच्या विरुद्ध तुमचे बंधू किंवा परिवारातले लोक आहेत. तर याला कुठे तुम्ही स्वतः पर्सनली तुम्हाला ते इफेक्ट करतं का नाही करत? तर शेवटी माणूस आहे मन आहे. पण आता शेवटी आपल्या व्यक्तिगत मन भावना याच्यापेक्षा दुसरं काय आहे त्यालाच महत्त्व देण्याची ज्यावेळेला क्षण येतात त्यावेळेला मग तेच महत्त्वाचं ठरतं. बारामतीमध्ये सुनित्रा पवार आणि सुप्रिया सुळेचा सामना होण्याची पूर्ण तयारी आहे. सर्वात टॉप कॉन्टेस्ट तुमच्यासाठी असेल आणि पक्षासाठी म्हणून पण असेल. कारण असंही बोललं गेलं की जेव्हा तुम्ही आलात इथं तर बारामती ही भाजपला द्यायचीच आहे या कंडिशनवर तुमच्यासोबत युती झाली होती. भाजपला द्यायचे म्हणजे बारामती ही भाजपला निवडून किंवा एनडीमध्ये निवडून आणायची आहे. एक असं एक भूमिका घेतल्याच्यानंतर आम्ही जागा लढवणं स्वाभाविकच आहे. आणि आता तुम्ही सांगितलं मला की सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे पवार आणि सुळे अशी लढत आहे. पवार वर्सेस पवार नाही. तुम्ही म्हटलात आता यू सेड सो साहेब तुम्ही आय डिड नॉट तुम्ही खेळताय आता नाही यू सेड सो. त्यामुळे पवार विरुद्ध सुळे आणि विजय पवार नंतर सुळे येतील तुमच्याकडे. कारण तुम्ही राज्यसभेच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही मला. बघूया लोकसभेनंतर भेटूया. आणि तुम्हाला आमच्याकडनं शुभेच्छा. एक मोठं आव्हान तुमच्या समोर आहे आणि निश्चितपणे तुमचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता या आव्हानालाही तुम्ही चांगल्यापैकी सामोरे जाल म्हणून धन्यवाद. तर तटकरे साहेबांनी वेळात वेळ काढून आपल्याला इथं त्यांनी चर्चा करण्याची संधी दिली. गौप्यस्फोट करता करता ते राहिले. पण बिटवीन द लाईन्स तुम्ही उत्तर शोधा अर्थ काढा असं म्हणत त्यांनी हा इंटरव्ह्यू इथं थांबवलाय किंवा संपवलेला आहे. म्हणून त्यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. त्यांचा जास्त वेळ घेणार नाही आणि इथेच आपण थांबूयात. पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन गेस्ट बरोबर एक नवीन राजकीय नेता आपल्या मेन्यूमध्ये असेल अशी ग्वाही देत मी तुमचा निरोप घेतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.